छान. फोन राहिलाय हॉलमध्ये आणि तू इकडे बागेत. अरे सारखा सारखा कशाला फोन बाळगायचा माणसाने? कधीतरी ना हे खेळणं ना दूर ठेवावं. सारखं आपलं ते बीप 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 म्हणजे नको वाटतं कधी कधी ते. त्याच्यापेक्षा ना या निसर्गाच्या सानिध्यात किती बरं वाटतं. म्हणजे वेळ सत्कारणी लागतो. नाही करेक्ट आहे, पण घरची माणसं तुम्हाला शोधत राहतात. तुम्ही कुठे आहात ते त्यांना कळत नाही, त्याचं काय? म्हणजे तू मला शोधत आलास का रे बाबा? म्हातारी शोधत आलास तू काय कर? ए उगा ड्रामा करू नकोस. त्या स्वानंदी मॅडमचा फोन आला होता, त्यांना कॉल बॅक कर. अरे मग तू कर की आणि विचार. अरे तू फोन कर आणि विचार. अरे मग तू कर आणि विचार की. आजी तू कर म्हणालो ना. अरे माझा फोन घे, तू कर आणि विचार आणि मग सांग मला. मी का करू? अरे बघतोस ना माझे हात मातीने माखलेत ते. मी का करू? काहीतरी कारण काढा सतत. करतो. हॅलो. हॅलो. मी बोलतोय. अरे बापरे, आता काय परत चुकून फोन लागला की काय मला? चुकून नाही, मुद्दामून केलाय फोन आणि आजीने सांगितलं म्हणून केलाय. बोला तिच्याशी. कसं बोलू? हात बघितलेस ना माझे? बोला, स्पीकरवर टाव. बाय. 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 तुम्हाला नाही, आजीला म्हणलंय मी बाय. अहो पण मी तुम्हाला बाय म्हणाले. ओके. अरे थांब ना, म्हणजे माझं बोलणं झालं फोन परत घेऊन जा की. जसा आणलास तसा नेऊन ठेव. बोल स्वानंदी, कशी आहेस ग? हा आजी, अहो काही नाही, आज नवीन जॉबचा पहिला दिवस आहे ना, तर आता निघाले होते, तर म्हटलं तुमचा आशीर्वाद घेऊया म्हणून फोन केलेला. अगं माझा आशीर्वाद आहेस ग. हे बघ छान काम कर, म्हणजे सगळं छान होईल. थँक्यू आजी. आणि हे बघ पहिल्याच दिवशी खूप काम करू नकोस हं. हो हो आणि वेळेवर जेव, कळलं का? हो आजी. ठेवते. हो तुम्ही काळजी घ्या. बाय. मिस्टर राजवाडे, तुम्हाला सुद्धा थँक्यू, मला तुमच्यामुळे आजींशी बोलता आलं म्हणून. तुम्हाला सुद्धा सांगायचं होतं, आजपासून नवीन नोकरी सुरू होते माझी. त्यात सांगायचं काय? तुमचं तुम्हाला करायचं हवं ते. आमच्याकडे ना एकमेकांशी गोष्टी शेअर करायची पद्धत आहे म्हणून मी सांगितलं. आणि नवीन काम सुरू करताना घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो, त्यामुळे आजींशी बोलणं करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. ओके. एक मिनिट ठेवू नका. आमच्यामध्ये ना थँक्यू म्हणाल्यानंतर यू आर मोस्ट वेलकम असं म्हणायची पद्धत आहे. आमच्याकडे ओकेच म्हणतात, आणि तसंही तुमचा आवडता शब्द आहे ओके, त्यामुळे ओकेच. ओके. हे घे. आता तू जसं मला आणून दिलास तसं नेऊन ठेव ना तिथे. तू राहा निसर्गाच्या सान्निध्यात, आम्ही बसतो तुला शोधत आतमध्ये. ओके. रो गेस व्हॉट? व्हॉट? गेस कर ना. बरं, तुला माझी एवढी आठवण येते की तू लगेच घरी येणार आहेस, राईट? नो इडियट, म्हणजे आय एम मिसिंग यू, बट आता थोडस वेगळं आहे. गेस कर ना प्लीज, कम ऑन. मग सांगून टाक ना. ओके फाईन, आपण हनीमूनला जातोय. व्हॉट? पिंट्या दादा आणि नंदुताई सुद्धा येणार आहेत. कारण काय ना की तिकडे गेल्यावर त्यांना थोडासा वेळ एकमेकांबरोबर स्पेंड करता येईल, आणि मे बी ते आपल्यासारखे रोमॅन्टिक आणि लवी डवी होतील. यार अधीरा, यू नो व्हॉट, इट्स अ रिअली गुड प्लॅन. पण मला सांग ना, आपण एक्झॅक्टली कधी जाणार आहोत? म्हणजे तसं मला लिव्ह ऍप्लिकेशन द्यावं लागेल ना. या चिल, ते मी फिगर आउट करतेय. ओके, ते जरा वर्क इन प्रोग्रेस आहे. हो फाईन, मी तुला लोकेशनची लिस्ट पाठवतो, ठीक आहे? अरे ओके फाईन, पण नक्की कर कॉल. ओके, येस, कॉल करतो तुला लंच टाइम मध्ये. बाय. काय सुनबाईंचा फोन? काय म्हणतायत सुनबाई? काही नाही, जनरलच. अच्छा, आमची आठवण येते की नाही? हनीमून ट्रिप प्लॅन करते. ओ वाव. मी, अधीरा, समर सर आणि नंदुताई आम्ही एकत्रच जाऊ. मग आम्हाला पण घेऊन जा फिरायला. जोक ऐकलास तू? उशीर होतोय मला, येतो मी. जोक केलंच नाही मी. यांना काय घाई एवढी हनीमूनला जायची? इकडे स्वानंदीने कामं काढून ठेवलेली आहेत, ती कोण उरकणार? मम्मा यार, अधीरा तर जाणारच ना. तिला तर जाऊ दे ग, तिची काय गरज आहे? नाहीतरी बसलेलीच असते. स्वानंदीने गरज काय जायची?
आजपासून नवी नोकरी सुरू करते. माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. माझ्या कामात कुठलेही अडथळे येऊ नको देत. चांगल्या हेतूने काम करते, त्यामुळे ते व्यवस्थित सुरू राहू दे. आनंद ते परेरा डीलचं कॉन्ट्रॅक्ट झालं फायनलाइज? हा, जरा 2 दिवस वेळ लागेल ते फायनल होण्यासाठी. जरा लवकर आटपायला सांग ना. हो करतो, 2 दिवस दे. अरे दुसऱ्या रस्त्याने घे ना गाडी. नाही हो सर, मॅपवर सगळीकडे जाम दाखवत आहे. काय ट्रॅफिक आहे आनंद, तुझ्यामुळे झालंय. मी सगळंच माझ्यामुळे होतं यार. बाप रे, किती हा ट्रॅफिक. ह्या स्पीडने जर जात राहिले तर पहिल्याच दिवशी उशीर होईल मला. दादा, अजून किती वेळ लागेल, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? हो मॅडम, ट्रॅफिक या रस्त्याला नेहमीच असते. तुम्ही जरा मॅपला चेक करताय का? आपल्याला किती वेळ लागेल ते? पुढे पॅक आहे का बघा ना. थोडं लांब आहे, म्हणजे ट्रॅफिक दाखवत आहे, तर मला उतरावं लागेल कारण माझी थोडी घाई आहे. सॉरी हा, हे घ्या. अरे किती वेळ अजून? सर 15 नाही 16 मिनिटं दाखवते. काय 16 मिनिटं? आनंद आधी रस्ता बघायचा ना रे. अरे यार, आता अचानक ट्रॅफिक झालं यार. शी. हे समोर समोर बघ 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 बघ, ते बघ. काय काय ओरडतोस कशा करता? हा, असं वाघ बघितल्यावर काय ओरडतोस? वाघ नाही, वाघीण. हा, अरे म्हणजे तुझी बायको. हे बघ, ती बघ. काय? अरे एवढं गेले असतील त्या ऑफिसला, त्या कशाला थांबतात रस्त्यात? अरे तुझी बायको ती बघ ना, दिसते समोर. अरे पण ती इथे काय करते? वहिनी, गुड मॉर्निंग. आनंद दादा, तुम्ही? काय दादा? दादा आहे तो? अहो पण ते मोठे आहेत ना माझ्यापेक्षा वयाने. आनंद दादा, कसे आहात तुम्ही? मी मस्त मजेत वहिनी. बरं काय, तुम्ही चालत कुठे निघालाय? अहो खूप ट्रॅफिक आहे, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, म्हणून मग मी चालत निघाले. पहिल्या दिवसासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. पण तू का ऑफिस पर्यंत चालत जाणार आहेस? नाही, ह्या पुढच्या चौकापर्यंत, कदाचित तिथे दुसरी रिक्षा मिळेल मला. हा ओके. नाही पण काय ना, तू चालत जायला नको यार प्लीज. हा, ऊन आहे. बसा गाडीत, तुम्ही सोडतो तुम्हाला मी. अहो तुम्ही स्वतः ट्रॅफिक मध्ये बसलाय, आता मी इथे बसून काय होणार? त्यासाठी तर उतरले, म्हणून तर चालत निघाले.